मी आलेले आहे इथे वरती टेरेसवरती. मी टेरेसवरती इथं ॲलोवेरा लावलेला आहे आणि मी ॲलोवेराचा ज्यूस आणि जेल बनवणार आहे. चला आता आपण मग ॲलोवेरा तोडून घेऊया. चंद्रपूरमध्ये खूप गरमी आहे आणि खूप उष्णता आहे, त्याच्यामुळे तरी पण ही हिरवीच राहते. कारण मी वरती 2 टाईम येऊन पाणी देत असते हिला. आणि इकडं पण आहे, मी बकेटमध्ये लावली होती. जी खराब बकेट होती ना, त्या बकेटमध्ये लावून दिली होती. आता मी दुसऱ्या पॉटमध्ये ह्याला शिफ्ट करणार आहे. आणि हे आहे गव्हर्नमेंटचे क्वार्टर आणि हे पेस खूप मोठा आहे टेरेसचा. आणि इथंच असं की काही आपलं काम असलं वरती तर आपण इथं करू शकतो प्रोग्राम वगैरे. मी इथं वरतीच करत असते. आणि हे पाण्याच्या टंक्या एक सिमेंटची आहे आणि 2 असे प्लॅस्टिकच्या आहेत. आणि इकडं पण आहे, ही माझी सेपरेट आहे, मी मशीनला वापरत असते. आता हे मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेणार आहे. आणि आता एकदम बारीक करायचं आहे आणि पुन्हा नंतर हे गाळून घ्यायचं आहे. आता हे मी गाळून घेणार आहे. आता आपल्याला हे चांगलंसं गाळून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकून देणार आहे. हळद पण टाकलेली आहे, थोडीशीच घ्यायची आहे आणि नसली तरी चालते हनी. हळद टाकलेली, हनी टाकलेली आहे. आणि हे आपल्याला लावण्याचा फायदा असा आहे की आपल्याला चेहऱ्यावरती हे लावल्यानंतर चेहऱ्यावर आपले सुरकुत्या दिसत नाहीत आणि चेहरा एकदम ग्लो ग्लो दिसतो. आणि आपण ते जेल केलेलं आहे ना, ते तुम्ही तेलामध्ये मिक्स करून तुम्ही ते केसांवरती ते पण लावू शकतात. आणि रोज तुम्ही 1 चमचा गरम पाण्यामध्ये टाकून पण तुम्ही ते जेल पिऊ शकता. कारण अंदरून स्ट्रॉंग पण राहणं तितकं जरुरी आहे. त्याच्यासाठी तुम्ही योगा करत जा. आता हे मी चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. आपल्याला हातानंच लावून घ्यायचं आहे. आणि नंतर तुम्ही हे आठवड्यामधून 2 वेळेस 3 वेळेस करू शकतात. मी इथे दुसरा पण एक फेस पॅक बनवणार आहे. तर इथे मी बीट घेतलेला आहे, वरचं छिलटं काढून मला मी बारीक कट केलेलं आहे. आणि हे टमाटरचं पण आपल्याला वरचं छिलटं काढायचं आहे. आणि इथे बेसन घेतलेलं आहे आणि हे ग्लिसरीन घेतलेलं आहे. आणि ग्लिसरीन टाकल्यामुळे आपला फेस पॅक छान बनतो आणि चेहरा व्यवस्थित लागला जातो. आणि थोडंसं आपल्याला इथं गुलाबजल पण घ्यायचं आहे. आणि आता मी ह्याला हे दोन्हीला मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे, टमॅटो कट करून. आता आपल्याला असं टमाटोचं वरचं छिलटं काढून घ्यायचं आहे. कारण हे व्यवस्थित बारीक होत नाही आहे मिक्सरमध्ये कच्चं असल्यामुळे, म्हणून वरचं ह्या भाग काढून घ्यायचा आहे. आता हे असं करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी बीट टाकून घेणार आहे. आणि आपल्याला हे गुलाबजल आणि ग्लिसरीन नंतर टाकायचं आहे, हे बारीक झाल्याच्या नंतर. आता आपल्याला हे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये गुलाबजल आणि ग्लिसरीन टाकायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला साधं पाणी नाही टाकायचं, कारण टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणीच आहे. माझ्या इथं गॅलरीमध्ये एकदम चिटकूनच आंब्याचं झाड आहे आणि एक कलमी आंबा आहे. ह्या वर्षी आला होता, पण ते काय झालं, पाडव्याच्या वेळेस लोक पूजेला पानं नेतात ना, त्यावेळेस आंबे पण नेले. आणि लोकांना नेल्याच्या नंतर मी पण आणले होते 2-4, मला पण नाही राहवलं. आणि इथं आता आंबे 2च राहिलेले आहेत, ते वरती असल्यामुळे राहिलेत आणि ते मीच तोडणार आहे नंतर. आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी पाणी पण नव्हतं टाकलं, तरी पण हे खूपच असं पातळ झालेलं आहे. आणि तुम्ही बिलकुल पण पाणी नका टाकू, हे पाय असं झालेलं आहे.
आता हे आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. कारण आता बेसन टाकल्यामुळं आता हे एकदम घट्टपणा येतो ह्याला आणि ग्लिसरीन टाकल्यानं पण येतो. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकून घेणार आहे आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच बनवायची क्वांटिटी. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन टाकून घेणार आहेत. थोडंसं टाकायचं आहे आणि हे आता गुलाबजल टाकूया. आता ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. हे पहा तुम्ही आता किती घट्ट झालेला आहे. अगोदर पातळ होता आणि ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकल्याच्या नंतर ह्याला असा घट्टपणा आलेला आहे. आता हे मी चेहऱ्यावर लावण्या अगोदर मी ह्याला 10 मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे आणि नंतर आपण हे चेहऱ्याला लावणार आहेत. आणि चेहऱ्याला लावल्याच्या नंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आणि थोडंसं थंड पाण्यानं आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा.